विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. दिवसभर अभ्यास केलाय, खूप अभ्यास केलाय, पण योग्य रीतीने अभ्यास केलाय का? हा माझा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो, दिवसभर मुलं अभ्यास करत बसतायत. सगळे अभ्यास करतायत. मग काहीच मुलं त्यातले टॉपर बनतायत. बरोबर आहे? कारण ते योग्य रीतीने अभ्यास करतायत. त्यांचं ना अभ्यासाची पद्धत योग्य आहे. मग आपण काय करतोय? पुस्तक ठेवलंय समोर, पानं पलटतोय. चला ठीक आहे. हा आय-एम-पी क्वेशन आहे, हा आय-एम-पी क्वेशन आहे. ह्याला अंडरलाईन करतोय. त्या मार्करनं त्याला हायलाइट करतोय म्हणूया आपण, पण आपण लिहीत नाहीये. जास्तीत जास्त मुलांबद्दल बोलतोय मी, ही चूक करतायत मुलं. तात्पुरतं लक्षात राहिल्यासारखं वाटतं आपल्याला, पण जेव्हा आपण लिहायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा कुठेतरी अडतं आपलं. मग तेव्हा कळतं, अरे इथं आपल्याला जमत नाहीये. मी तुम्हाला सांगू का खरं म्हणजे? लिखाणाची प्रॅक्टिस करा. लिखाणाची प्रॅक्टिस करा. नेहमी माझ्या चुका काय झाल्या माहितीये का? 8वी, 9वी, 10वी पर्यंत 11वी, 12वी सुद्धा घरीच होतो ना मी. मग अभ्यास म्हणजे काय माहितीये का? माझ्या रूममध्ये मी एकटा असणार आणि जोरात पाठ करणार. त्यावेळेस मराठी होतं ना 8वी, 9वी, 10वी ला. मग असं मोठ्यानं आता ओहमचा नियम होता बरं का आम्हाला. ओहम्स लॉ म्हणजे ओहमचा नियम. मग पदार्थाची भौतिक अवस्था कायम असताना असं डोळे मिटून पाठ करायचं. पुन्हा हात झाकून असं पाठ केलं असं चुकीचं सगळं. समजून घेतलंच जात नव्हतं. नुसतं पाठ करायचं हे मी केलं होतं. 10वी पर्यंत जमलं. 11वी-12वीत जमलं का? नाही. भरपूर नुकसान झालं. अरे 11वीत तर मी सगळ्या विषयात फेल झालो. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर लक्षात आलं माझ्या रूम पार्टनर आहेत. मग ह्या मेथडनं अभ्यास करून कसं चालेल? ओके. तरी वाचायचा जरा प्रयत्न केल्यावर लगेच रूम पार्टनर म्हणले, "ए आम्ही पण आहे इथं रूममध्ये. तू बाहेर जाऊन कर तुझा अभ्यास तसं. आम्हाला पण करायचा आहे." स्टडी हॉलमध्ये गेल्यानंतर तर एवढी शांतता बघितली, मग संपलं असं वाटलं. मग खरंच आमच्या वेळेस ना प्रिपरेशन लीव्ह असा प्रकार असायचा आणि आम्हाला 45 दिवसाची सुट्टी मिळाली होती फर्स्ट सेमच्या अगोदर. असलं काही तुम्हाला मिळणार नाहीये लक्षात घ्या. आमच्या वेळेस प्रिपरेशन लीव्ह सुट्टी महिनाभर असायची. सगळं सबमिशन झाल्यानंतर सेमिस्टरच्या अगोदर एवढी सुट्टी मिळत होती आम्हाला. मग पहिले 4-5 दिवस मला लक्षात आलं, की हॉस्टेलमध्ये काय होत नाहीये. मग घरी गेलो. कारण आपलं घर आहे. पुन्हा तीच मेथड चुकीची, पाठांतराची मेथड, लिखाण कमी करायचं. नुसतं बेडवर आडवं व्हायचं, उशी घेऊन पुढे टीव्ही सुरू आहे, हे सुरू आहे. वही घ्यायची, पुस्तक घ्यायचं, नुसतं वाचत बसायचं. कधी झोप लागली कळत नव्हतं. ठीक आहे, म्हणजे नव्हता अभ्यास केला. मी पण चुकीचा अभ्यास केला होता. पण झालं काय, जेव्हा घरी पण अभ्यास होत नाही माझ्या लक्षात आलं. शेवटी 15-20 दिवस उरले होते परीक्षेला. तेव्हा मी परत जेव्हा गेलो ना कॉलेजमध्ये, तेव्हा माझ्या लक्षात आलं हे हॉस्टेल म्हणजे आपलं हॉस्टेल नाहीये, काहीतरी बदल झालाय. मी गेल्या-गेल्या मित्रांना म्हणलं, "चला क्रिकेट खेळायला जाऊया." "चल." "ए नाही, आमचा अभ्यास आहे." खेळायला कोण तयार नाही, टाईमपासला कोण तयार नाही. सगळे सिरियसली अभ्यास करतायत. नाहीतर अगोदर कसं व्हायचं, ह्याच्या रूममध्ये जाऊन बस, त्याच्या रूममध्ये जाऊन बस, दंगा-मस्ती सगळं. पण एक्झाममध्ये हॉस्टेलचं वातावरणच वेगळं असतंय. मग नंतर माझ्या लक्षात आलं, आपण पण ही अभ्यासाची आपली मेथड चेंज केली पाहिजे. पाहिजे असं वाटलं, पण नाही चेंज केली मी. 3rd सेमिस्टर नंतर 4थ्या सेमिस्टरला मी मेथडमध्ये चेंज केला. मी रफ पेजेस विकत घेतले. त्यावेळेस किलोनं रफ पेजेस विकत मिळायचे असे रबर लावून म्हणूया आपण. जरा हलक्या क्वालिटीचा पेपर असायचा. पण रफ पेजेस ना. नुसतं लिहायला सुरुवात केली. वाचा, समजून घ्या, प्रयत्न करा आणि लिखाणाचा प्रयत्न करा. स्वतःच्या भाषेत. जमायला लागलं रे बाळांनो त्याच्यामुळं. जमायला लागलं. मग मला पण तुम्हाला तेच म्हणायचंय. फिजिक्सच असं नाहीये. हायर एज्युकेशनमध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासाची पद्धतच बदलावी लागणार आहे. इथं तुम्हाला जास्तीत जास्त लिखाणाची प्रॅक्टिस करावी लागेल हे लक्षात घ्या. ओके. माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मला काय सांगायचंय, जेव्हा आपण लिहितोय ना, तेव्हाच आपण नोट्स बनवतोय रे. ओके. आणि जो प्रश्न आपल्याला थोडासा टफ जातोय ना, तो आपण हायलाइट करून ठेवूया. म्हणजे फायनल रिव्हिजनला त्याची पुन्हा रिव्हिजन करणं गरजेचं आहे की नाही? मी तुम्हाला सांगतो, माझे काही स्टुडंट ठीक आहे, माझ्या लहान भावाचं पहिलं एक्झाम्पल देतो. आता सारखं दिलंय हां एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जे जुने सबस्क्रायबर त्यांना माहिती आहेत. 200 पैकी माझ्या लहान भावाला 196 मार्क होते सी पण सांगू का? केवळ मॅथ्सच्याच त्याच्या 2 डझनपेक्षा जास्त मोठ्या-मोठ्या वह्या भरल्या होत्या. एवढी त्याने प्रॅक्टिस केली होती. मग आता तुम्हाला मी सिक्रेटच सांगून टाकलंय ना, लिखाण करायचंय. मी नुसतं मी सांगू का तुम्हाला? मी असे नमुने बघितलेत. होमवर्क दिला ना, मित्रांकडनं घेतात. झाला का होमवर्क? वही द्या. नुसतं उतरून काढायचं. मी तुम्हाला सांगू का, नुसतं उतरून काढताना आपलं ब्रेन बिलकुल काम करत नाही. नुसतं लिहून काढायचं असतं. काही आपल्या डोक्यात उतरत नाही. मग असला प्रकार नको बरं का इथून पुढं. इथून पुढे मी तुम्हाला सांगतो आयुष्यात कधीही काही होमवर्क वगैरे करायचं असेल ना, स्वतःहून करा बरं का. तो एक प्रकारचा एक्झामचीच तयारी असते लक्षात घ्या. मग चला ठीक आहे, मी हा व्हिडिओ थांबवतो इथं. फायनल नोट्स तयार करायला घ्या. उद्याचा दिवस शेवटचा आहे बरं का लक्षात घ्या. त्यासाठी जीव तोडून काम करायचंय आपल्याला. ऑल द बेस्ट.